नमस्कार. स्टार टीव्ही 9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात स्टार टीव्ही 9 मराठी न्यूज. बातमी आहे, पिंपरीतील बेपत्ता दीपकचा मृतदेह 8 दिवसानंतर दिगज धरण परिसरात आढळला. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील पिंपरी येथील घटना. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील पिंपरी येथे ओढ्यात अंघोळीसाठी गेलेला दीपक सुरेश खाडे, वय 18, हा युवक गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर आज 30 जुलै 2026 रोजी दिगज येथील धरण परिसरात झुडपांमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार 22 जुलै रोजी सकाळी 9:30च्या सुमारास दीपक आणि त्याचा मोठा भाऊ विकास सुरेश खाडे, वय 24, हे ओढ्यातील शेतीपंपाची मोटार बाहेर काढण्यासाठी गेले होते. मोटार बाहेर काढल्यानंतर विकास स्टार्टर आणण्यासाठी पुढे गेला. त्यावेळी दीपकने कपडे, चप्पल आणि मोबाईल काठावर ठेवून अंघोळीसाठी पाण्यात प्रवेश केला. काही वेळानंतर दीपक परत न आल्याने विकासने त्याचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी घोडेगाव पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस, ओढ्यातील वेगवान पाण्याचा प्रवाह आणि घोड नदीला आलेल्या पुरामुळे शोध मोहीम राबवण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. दीपकच्या शोधासाठी आंबेगाव तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, निसर्ग साहस संस्थेचे कार्यकर्ते, घोडेगाव पोलीस कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली. विशेष पथक तयार करून स्पीड बोटच्या सहाय्याने धरण परिसरात शोध घेण्यात आला. दरम्यान धरणालगतच्या परिसरातील गावांमधील शेतकरी व नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले होते की दीपक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असण्याची शक्यता असून परिसरात कोणताही अज्ञात मृतदेह आढळल्यास तातडीने सरपंच किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलिसांच्या या आवाहनानंतर आज सकाळी दिगज येथील धरण परिसरातील झुडपांमध्ये एक अज्ञात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आणि शहानिशा केल्यानंतर हा मृतदेह बेपत्ता असलेल्या दीपक सुरेश खाडे याचा असल्याचे स्पष्ट झाले. दीपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार आणि पोलीस उपनिरीक्षक महेश पवार करीत आहेत. 8 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर दीपकचा मृतदेह सापडल्याने पिंपरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याच बातमीचा आढावा घेतला स्टार 9 मराठीचे संपादक नवीन सोनवणे यांनी.